तर सगळ्यात महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणावरती नवा जी.आर. सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या जी.आर. मधनं पात्र हा शब्द वगळलेला आहे। जातीच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळवण्यास सुलभता येईल असं म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणावरती नवीन जी.आर. सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या नव्या जी.आर. मधनं पात्र हा शब्द वगळलाय। तर जातीच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळवण्यास सुलभता असाही उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, मराठा आरक्षणावरती नवीन जी.आर. सरकारकडून काढण्यात आलेला आहे आणि त्यातून पात्र हा शब्द मात्र वगळलेला आहे। जातीच्या नोंदीनुसारच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता येणार आहे। प्रमाणपत्र मिळणं हे सोपं होणार असं म्हटलं जातं। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय हा नवीन जी.आर.? बघा, पात्र ह्या शब्दावरून बराच गोंधळ झाला होता। पात्र कुणाला म्हणायचं आणि मग त्यातली जी क्लिष्टता होती त्याच्याबद्दल पण खूप सारे संभ्रम होते। म्हणजे आत्ताची स्थिती अशी आहे की मराठा समाज संभ्रमात आणि ओबीसी अस्वस्थ, कारण जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ह्या संदर्भामध्ये कुणालाच नेमकी स्पष्टता नव्हती। हा 2 तारखेचा जी.आर. आहे, 3 तारखेला अपलोड झाला आहे, त्याच्यावरती तारीख 2 तारखेची आहे आणि एक नाही 2 जी.आर. आहेत प्रज्ञा। आणि त्या जी.आर. मध्ये एकामध्ये तो जो पात्र शब्द होता तो वगळण्यात आलेला आहे आणि म्हणून एक असं म्हटलं जात आहे की जर इथे पात्र शब्द नसेल तर त्याऐवजी संबंधित पुरावा किंवा गॅझेट मधील नोंदीच्या आधारे प्रक्रिया राबविली जाते। तर म्हणून असं म्हणतायत की आता हजारो मराठा कुटुंबांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवणं सोपं झालं आहे। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र कायद्यानं मिळू शकतं त्यांच्या सोयीसाठीची ही प्रक्रिया सुलभ केलेली आहे। परंतु अजूनही त्याच्यामध्ये एक समितीचा संदर्भ आहे की ग्राम पातळीवरती एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, ज्याच्यात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असतील। तर हे शेत जमिनीचे पुरावे बघतील आणि जर ज्यांच्याकडे शेत जमिनीचे पुरावे नाहीयेत त्यांच्या ज्यांना कोणाला या आधी या प्रमाणपत्राचा लाभ झालाय त्यांच्या ऍफिडेव्हिटच्या आधारावरती प्रमाणपत्र देतील। म्हणजे अधिकची सुलभता आहे। पात्र ह्या शब्दाचा जो गोंधळ होता तो शेवटी इथे काढून टाकला सरकारनं आणि त्यामुळे पात्र शब्द नसल्यामुळं संख्या वाढेल लाभार्थ्यांची असं दिसतं आहे। अजूनही याच्यामध्ये सरसकट हा शब्द नाहीये। आणि जो दुसरा जी.आर. आहे त्याच्यामध्ये तर बऱ्याच गोष्टी आहेत, जसं मराठा समाजात आरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना आर्थिक मदत, त्याच्याप्रमाणे 2025 अखेरपर्यंत जे गुन्हे दाखल मागे घ्यायचे होते त्या संदर्भातल्या, त्यानंतर 58 लाख नोंदी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीवरती ढकवायच्या। तर असे एकूण 2 जी.आर. सरकारने 2 तारखेचे होते, ते काल 3 तारखेला निर्गमित केलेत, म्हणजे वेबसाईट वरती आलेले आहेत। त्यामुळे पात्र हा शब्द निघालाय। आता पुन्हा कशा प्रतिक्रिया येतात ते बघूया आपण। अगदी राहुल, याच्यामुळे ओबीसींना फटका बसेल असं काही वाटतंय? नाही, असं आहे की ओबीसीचं तर असं मत आहे, आता छगन भुजबळांना आपण प्रमाण म्हणून चालू, तर छगन भुजबळांचं असं मत आहे की ह्या सगळ्या जी.आर.चा आम्ही अभ्यास करू आणि मंगळवारी आणि बुधवारी न्यायालयामध्ये जाऊ। त्यांना फटका बसतो की नाही तर सरकारचं म्हणणं आहे की नाही, आम्ही ओबीसीच्या हिताचं रक्षण केलेलं आहे। बाकीच्यांचं असं म्हणणं आहे की नाही, हे हिताचं रक्षण झालं, ह्यामुळे आता लक्ष्मण हाके वगैरे मंडळी असं म्हणतात की ओबीसीचं उरलं सुरलं आरक्षण पण गेलं। काही जरी झालं प्रज्ञा तरी ह्या जी.आर.ला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे आणि ते आव्हान दिल्यानंतर सरकारची कसोटी लागणार आहे की ह्या जी.आर.च्या, कारण महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य बनलंय की ज्यांनी गॅझेटच्या आधारावरती आरक्षणासंदर्भातला काहीतरी निर्णय घेतला आणि मग आता तो इतर राज्यामध्ये लागू करायचा का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत। कारण मूळचा जो आरक्षणाचा लाभाचा विषय आहे त्याच्यामध्ये ही कागदपत्र नव्हती, त्याच्या आधारावरती महाराष्ट्र सरकारनं आणखी कुणबी नोंदी द्यायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे कायदेशीर तिढा आहे आणि ओबीसी समाजाला काय वाटतं हे न्यायालयीन प्रक्रियेतनं सिद्ध होईल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।